कधी कधी खुर्च्यावर बसलेल्यांचं पाप एखादं चांगलं काम केल्यावर धुवून जाते। जरा जोरात त्यानं पाप केलं आणि एखादा जर तळ तयार केलं तर त्या तळ्यातलं लाखो शेतकरी पाणी पिकायला देते, त्या पुढाऱ्याचं थोडंफार केलेलं पाप धुवून जाते। पण बुवा आपल्या लोकांचं पाप धुतल्या जात नाही। आपल्या लोकांनी भजन करून पाप केलं की त्याचा वज्रलेप होत असतो। हा, काळ्या कपड्यावर कोण्या डुकरांनी शेपूट आणू द्या, पुसलं की नीट होते। पण ढवळ्या कोपड्यावर डुकरांनी शेपूट आणली की किती शहाणी बायको असली की धुताच येत नाही तिला। काय धुईन ती तुटक्या नाकाची, इतका काळावन, धुताच येत नाही तिला। मी बायकायला म्हणी ना, अविद्या नावाची सांगायला लागलो, विठाला संप्रदायातल्या माणसांनी नीट वागायला पाहिजे। एखाद्या राजकारण्याने जर एखादा रोड केला, देवदाई ठणून तुमच्या अलीकडच्या कोपऱ्यापर्यंत रोड इतका खास आहे, वा है की नाही योगेश? फारच सुंदर, फारच सुंदर। बैलगाडीमध्ये जर एखादी बाळंतपणाच्या प्रसंगातली माऊली नेली तर रस्त्यानंच बाळंतीन होईल, इतका सुंदर रोड आहे तो। रोड जर एखाद्या पुढाऱ्यानं मंजूर करून केला ना, एखाद्या राजकारण्याने तो रोड केला ना, तर हजारो सत्य केल्याचं पुण्य त्या राजकारण्याला प्राप्त होईल। हजारो सत्य। तुम्हाला सांगतो, या लोकांना स्वतःचं पाप धुण्याची ताकद आहे राजकारण्यात। पण आपल्याला अनुतापाशिवाय आपलं पाप संपत नाही। हा परमार्थिकाला पुरा तंबी अशी तंबी अद्याप नाही, माफीच नाही परमार्थिकाला पाप केलं की। लय लोक आदर करते संप्रदायाचा। नारळ, नारळाच्या खाली एका कागदात काहीतरी देतेत वाटते, ते कागद उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर नारळ ठेवतेत कीर्तन करायला देताना। मग त्याला पुन्हा काय जेवायचं म्हणून विचारते। चारदा फोन केला योगेशनं, इतकी लोक लेकरापेक्षा जीव लावतेत। नीट मरावून गिरगावकरांना आमच्यावर घेतल्यावर यायची खसखस पिकत, पण समजून घ्या तुम्हाला राग येईल म्हणून मायाव घेतलंय। विठाला दोन लोकांनी पाप केलं की पाप वाढत असतंय। वरी बसलेले 222 ज्याच्याकडे काम होते त्यानं पाप केलं। मला वाटतं खालच्या राजकारण्याकडे एक एकच पद असते, कृषी खाता असेल, कोणतं काय मला वाटतं गृह खाता असेल। साथी शिकल्यामुळं काय राजकारण आपल्याला जास्त कळत नाही, कळायला बी नाही पाहिजे। जिला पिठलं नीट करता येत नाही तीन बासुंदीच्या नादी लागू नये। आपल्याला पिठल्याचेच गोळे फुटणं तर कशाला बासुंदी इचकायची? आपण ग्रामपंचायतचा सदस्य व्हायची लायकी नाही तर आपण कशाला मोठ्याला राजकारणाची वाभाडे काढायचे? लायकी आहे का आपली? ही राजकारणातली लोक ज्ञानोबरायच्या उक्तीनुसार येणारा माझी राजा आणि तो विशेष भूती जाण माझा, ते विभूती असते ते लोक। असो त्यावरी 222 एका खुर्चीवरल्या माणसाच्या हातात काम होते, त्याचं नाव होतं देवेंद्र, त्याच्या बायकोचं नाव होतं शची, त्याच्या मुलाचं नाव होतं जयंत, त्याच्या मुलीचं नाव होतं जयंती। काय वानवात न पुरेवानी, श्रीमंत राजा, काम 6 चुकीचे केले। 6 ह्या चुकीच्या कामामुळे तिथं जे अन्न म्हणून खात होते ते सडून गेलं। तिथं गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, तुरी असं काही नव्हतं। तिथं 5 प्रकारचे अमृत होते। एक अमृत तृष्णा निहार हितार्थाया, म्हणजे तहान भागण्यासाठी एक अमृत। सुधा निवारण हितार्थाया, सुधा म्हणजे भूक घालवण्यासाठी एक अमृत। आणि 3 अमृत कशासाठी पित होते ते भागवत वाचा, लक्षात येईल तुमच्या। काय सगळ्या गोळ्या एका टायमाला दिल्या की रिॲक्शन येत असते, हा ते चक्रा येत असतात, नाही तर अंग सुजत आहे, अंग खाजवतंय म्हणून शहाणा डॉक्टर एक एकच गोळी घ्या म्हणत असतो। हे 2 अमृत ऐकले बस झाले, 3 पुन्हा कधी पाहू आता। हे 5 प्रकारचे अमृत खराब झाले, प्रजा ठण 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 बोंबलत होती।
अमरपुरी भयो दिनत्रया भोक्तं निहाय हिताय च सुदालु जनयां जठरानो सुदालु जनयां जठरानो कामसभयजायते कामसभयजायते तेषां सकलदिभयव्याप्तेन विनो भयाति भङ्गजनो कृतजन्य संगति सुधयनिकार कृतजन्य संगति सुधयनिकार कृतजन्य संगति सुधयनिकार। हे पाचही प्रकारचं अमृत खराब झाल्यामुळे ठन 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 प्रजा बोंबलत होती, काय खावं राजा, काय प्यावं राजा, काय खावं राजा, हैराण हैराण राजा। हे अमृत शुद्ध होण्यासाठी त्या राजाने दिव्य असे विद्वान आमचे लोक बोलवले, विद्वान ज्यांची जीभ केळीच्या पानासारखी पातळ होती, ज्यांच्या जिभेचं टोक सुईच्या आणि सारखं टोकदार होतं। पाणिनीचे सुप्त म्हणत असताना वाहत्या घोड नदीचं पाणी थांबत होतं, इतके गोड स्वर म्हणणारी माणसं अशी तिथं यज्ञाकरता आणली। यज्ञ इतका मोठा केला की तुमच्या लहानशा वड्याला 2-2.5 महिने जितकं पाणी वाहतंय तितकं तूप टाकलं यज्ञात, पण अमृत शुद्ध नाही झालं। काय वानवातन पुरेवाणी, काय ख्याती संतांची, नाही झालं अमृत शुद्ध। वाटेल ते प्रयत्न केले। सगळ्या 33 कोटी देवांचे गुरुवर्य बृहस्पती महाराज हे सुद्धा हैराण झाले। योगी जपी तपी संन्यासी अनुरागी सगळी माणसं आमंत्रित केले त्या परिघ्याच्यातले, काही उपाय नाही। शेवटी एक 6व्या क्रमांकाचा संन्यासी आला। मगाशी चरित्र सांगितलं त्या संन्याशाचं, देवर्षी नारद असा 6व्या क्रमांकाचा महान नामधारक भजनानंदी संन्यासी आला आणि त्या संन्याशानं 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र इंद्र त्याच्या कानात एक सुखवार्ता सांगितली, राजा हे अमृत जर शुद्ध करायचं असेल तर पंढरपूर नावाचं गाव आहे, त्या गावाच्या बाजूला मंगळवेढा नावाचं गाव आहे आणि त्या मंगळवेढ्यामध्ये एक निष्ठावंत वारकरी आहे, त्या वारकऱ्याच्या घरी गेलं की अमृत शुद्ध होतंय। पण परिस्थिती सांगू का तुम्हाला, या काळात पैसा कोणाकडे जास्त आहे, लोक त्याच्या पुढे वाकत आहेत। आखी ज्ञानेश्वरी पाठ करू द्या एखाद्यानं, त्यानं पायी पायी येऊ द्या, लोक त्याला आथुरणाच्या खाली जेवायला बसतील, इतकी रगील जात झाली। आणि ज्याला हरिपाठ पाठ नसू द्या त्यानं 30-40 लाखाच्या गाडीत येऊ द्या, महाराज आले बाबा, महाराज आले। अरे सुंबळ्या, त्याचा हरिपाठ रिवस आहे, फक्त ते साखरेच्या पोत्यातला मुंगळा आहे, कळालं ना? त्याच्या बापान जरा जास्त माया कमी ती म्हणून ते 40 लाखाच्या गाडीत, माया नाही घ्याल बर मी। माणसं पैशावाल्याला मानते, बरं आता मानते, हा तुमचा दोष नाही बरं, तुम्हाला मी वाईट म्हणणार नाही, मुळीच नाही, मुळीच नाही। कंबर बांधून या गादीवर विनाकारण चुकीच्या गोष्टी जर केल्या तर 15 माळी गळ्यात घातल्या तरी पण गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतं। पैशाला सलाम आजच नाही, हे विश्व निर्माण केलं पंढरपुरातल्या मालकानं, त्यावेळेस पासून धनवान माणसाला
लागी सर्व मान्यता आहे जगी. पैसा जवळ असला की जगात त्याला किंमत आहे. तुम्हाला कळेल, रुचेल, पचेल असं एक उदाहरण सांगू. पैशावाला माणूस जर मेला त्याच्या मातील पैशावाले लोक जातील. हे तर तुम्हाला कळत ना, आहे का नाही. श्रीमंत माणूस गेला की त्याच्या मातीला गरीब जात नाहीत असा विषय नाही, पण श्रीमंत जातेतच. आणि श्रीमंत माणसाच्या मातीला गेलेले श्रीमंत मसन वाट्यात पण खाली बसत नाहीत. मी श्रीमंताच्या मात्या टीव्हीत पाहिल्या, तर त्यांच्या मातीला मौतीला गेलेली माणसं मशानभूमीत पण सोपे असते. मी मंच तर सांगत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. म्हणून मला असं वाटतंय महाराजाच्या उक्तीनुसार तरुणांनी काम केले पाहिजे. जे वाटेल धंदा येईल, कोणी नोकरी असेल, शेती असेल, व्यापार असेल, काय काय काय, कोणी राजकीय क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, कुठल्याही क्षेत्रात तरुणानं पडायचं आणि आपल्या पोटाच्या खळगीपुरतं काम करायचं. हरि का नाम पेट का धंदा न करे व मूर्ख अंधा. पोटासाठी जो काम करीत नाही महाराज त्याला मूर्ख अंधा म्हणले. आंधळा माणूस आहे तो, आंधळा. काम करायलाच पाहिजे. जो आपल्याला उद्योग येईल ते द्रव्य जोडायचं. पैशावाल्याला किंमत आहे. श्रीमंत राजा नाव सांगितलं नारदानं मंगळवेढ्यामध्ये. चोखोबाराय नावाचे वारकरी आहेत, त्याच्याकडे गेले की तुमचा अमृत शुद्ध होईल. काय वान वातान पुरेवानी. 33 कोटी देवाचा राजा इंद्र. त्याने विचार केला त्याला घर कस काय, झोपडे. झोपड्यात बसायला काय, काहीच नाही. खाला काय, लोकांनी दिलेलं ताकन शिळ्या भाकरी. इंद्र म्हणला मी सोन्याच्या नगरीत राहतो आणि एवढ्या मोठ्या श्रीमंत राजानं दुसऱ्याच्या शिळ ताकन शिळ्या भाकरी खाणाऱ्या महाराजाची तर मी कसं जाऊ. नारद म्हणले मरण नको जाऊ, तर मग हे अमृत नाही शुद्ध होणार. आणि इंद्राला अहंकार येऊन असं काय नवले. आमच्या इथे एका पोराचं लग्न होतं. त्याचं लग्न गावापासून 15 किलोमीटर अंतरावर बैलगाड्याचा प्रवास. तेव्हा कमांडर गाड्या होत्या. माझा जन्म नव्हता तेव्हा, 80-83 जन्म आहे. आणि कमांडर गाड्या नुकत्याच होत्या. आणि ती कमांडर गाडी फक्त त्या पोराच्या बाप ज्याची इथं कामाला होता त्या मालकाला आणि मालकिनीला कमांडर गाडी, आणि पोराची माय बैलगाडी. तिथे गेल्या ढोळी सिपीत झालती फुफुट्याने. पण नवरदेवाचा बाप ज्याची इथं महिन्याने कामाला होता त्या मालकाला आणि मालकिनीला कमांडर गाडी. आता लग्न जांभळी खाली लागलं रानात. कशात मंडप होता तिथं योगेश. बसायला नाही, काय नाही, काय नाही. आणि त्या पोराच्या बापाची मालकीन 22,000ची पैठणी नेसून लग्नाला आली. खाली बसायला नसल्यामुळं लग्नात बसलीच नाही. 9 घंटे उभीच. घरी आल्यावर ताठून मेली. हो, एकीकडे नवरदेवाचा सत्यनारायण, तिकडे ती मेली. मग 22,000ची पैठणी नेसली तर लग्नात बसत नाही. इतका फुगीरपणा. तर ज्याला गाव सोन्याचं होतं ते जातक चोख भरायची. तर पण गरज मोठी चित्र असती. नारदान सांगितलं राजा मी भजन करणारा संन्यासी आहे. हा, मी भजन करतो ते पैशासाठी नाही. खिसाच नव्हता नारदाला. शर्टच नाही तर खिसा कशाचा. जमीन नाही, बँक नाही, खिसा नाही, काहीच नाही. मुक्काम जिथं पडन त्या मंदिरात झोपायचं. दिलं कोणी मागायचं, खायचं, आराम करायचा. सकाळी उठून वाहत्या पाण्याला आंघोळ करायची, चलत राहायचा. असा संन्यासी. मी तुला खोटं कशाला सांगू राजा. जा त्या महाराजाकडे गेलं की तुमचा अमृत शुद्ध. इंद्राच्या लक्षात आलं नारद खोटं बोलत नाहीत. गेले इंद्र 5 अमृत घेऊन. गावात विचारलं चोखोबराय कुठे. तर घरी सोयराबाईनं सांगितलं आपण कोण. काही नाही म्हणले, भेटायचं तुमच्या मालकाला. हे ओळख देतो का मी इंद्र आहे म्हणून. भोगीर सोसायटीचा अध्यक्ष. ते कशाची ओळख देतो. बाई कुठे चोखोबराय. मी चोखोबराय म्हणायलो. बरं
तो राय नव्हता म्हणला. मी नाही म्हणत, चोखोबराय लय मोठी संत आहे, फार मोठी संत राजो. कुळात कोण्या जन्माला आले याचा विचार नाही करायचा, त्यांचा अधिकार किती मोठा होता हा तपासा. वारकरी संप्रदायात जातील किंमत नाही, आचरणाला किंमत आहे. तुम्ही आम्ही कोणी जातीला चांगलं म्हणत असताल, एखाद्या चांगल्या जातीत जन्माला आला आणि बिन पाण्याची पेत असेल तर त्याला पवित्र कसं काय म्हणायचं रुमण्याल? हा, तू का म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आईसा वेदशास्त्री. शास्त्रामध्ये जातील किंमत नाही, आचरणाला किंमत आहे. कोण्याही जातीतला महाराज असू द्या, आपली बायको सोडून जर यांना माय म्हणत असेल तर त्याच्या पाया पडायचं. त्याच्या पाया पडल्यावर आपलं पाप संपत असते. कोण्याही कुळात जन्माला येऊ द्या आणि त्याच्या पोटात जर वासनेचा डब्बा उठत असेल आणि त्याच्या तुम्ही पाय पडत असेल तर त्यानं केलेलं पाप पाया पडणाऱ्याच्या बोकांडीवर पडत असते. विठ्ठला म्हणे इथून काही अंतरावर लिंबाचं झाड आहे. चंद्रभागेच्या तीरावर त्या झाडाखाली आमचे मालक भजन करते. बसले विमानात, पुष्पक नावाचं विमान होतं, ते कोणाला दिसत नव्हतं. गेले पाहिले लांबून चोखोबर आहे, गुडघ्या इतकं धोतर होत. एका धोतराचे 3 तुकडे. चोखोबरायला धोतर देत होती बहीण, श्रीमंत बहीण होती. त्या बहिणीचं नाव होतं निर्मळा. मेहुणा राजा गाव होतं विदर्भामध्ये, मेहुणा राजा नावाचं गाव आहे. तिथं शासनाने आता चोखोबरायचं मंदिर बांधण्यासाठी 4.5 कोटीचा निधी दिला. त्या परिसरातल्या राजकारणी माणसांनी भांडून निधी आणला. हो, महाराज किती जरी भांडले तर निधी मिळत नसतोय. राजकारण्यांना त्याला 4.5 कोटीचा निधी. आपण हार घातला नाही का त्या पुढाऱ्याला, तर ते म्हणले महाराज तुम्ही परभणी जिल्ह्यातले, आम्ही विदर्भातले, तुम्ही हार कस काय घातला? म्हणलं दादा तुम्ही भांडल्यामुळे आमच्या चोखोबरायचं मंदिर होतंय, तुमची कृपा आहे, तुमची कृपा आहे. हार घातला मी त्यांना. श्रीमंत बहीण नाना चोखोबरायला झोपडवत राहिला, पण चोखोबरायच्या बहिणीच्या बैलगाडीला सोन्याच्या शिवळा होत्या, टकल्या सोन्याच्या शिवळा होत्या. काय श्रीमंती असेल. दिपवळीत बहीण आली, भावाला म्हणायची दादा हे मी आणलेला धोतर जोडा राखी समजून सब घ्यायचा. चोखोबराय म्हणायची ताई बहिणीच्या घरचं भावान घेत जाऊ नये. नाही म्हणे दादा ही राखी समजून घ्यायचाय, भाऊबीजीला राखी पौर्णिमेला. तर लोकांचं काम करत असताना नागमणीचे धोत्र होते, ते फाटायचे म्हणून 2 धोत्राचे 6 धोत्र करायचे आणि फक्त गुडघे इतकत नेसायचं. अंगात निमस्ती नाही, काय नाही. कुठं जर लांब गेले तर निमस्ती घालायची. निमस्ती कळायची नाही जीनच्या पॅन्टीवाल्याला, बनेन त्या काळातली बनेन. 2-4 हाताचं खराब झालेलं कपडा पांढरा पागुट म्हणून बांधायचे. वातावरणाच्या तडाख्यानं काळबुंद झालेलं शरीर, हातामध्ये चिपळी आणि भजन करीत होते चोखोबराय. भजन पकवाद नाही बुवा, पेटी नाही, विना नाही, कोणी म्हणायला नाही महाराज माग, एकटाच महात्मा भजन करायचा. इंद्राने विचार केला एकटं भजन करत आहे आणि अमृत कसं शुद्ध करीत. पण नारदानेच सांगितलंय विश्वास तो करे स्वामीवरे सत्ता. विश्वास ठेवावा लागेल एका संन्याशाच्या शब्दात. हा, आणि ज्या लिंबाच्या झाडाखाली चोखोबराय भजन करत होते त्याच लिंबाच्या फांदीवर देवेंद्र बसला. खाली बसायला पाहिजे, वरी बसला. 2-3 मिनिटं भजन ऐकलं आणि एका अमृताच्या कलशावरचं झाकण काढलं तर पियुषान गंधेषु माल्यां भवाम सुगंधी प्रविष्टता नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिलंय का?
हजारो फुलाचा सुगंध त्या अमृतातून बाहेर पडला. फटाफट 4 उघडले, एक उघडच नाही. नाचतच इंद्रवरी गेला. प्यार म्हणे अमृत, प्यार. अमृत शुद्ध करून आणलं. पण परिणाम काय झाला बुवा? जे अमृत पाणी म्हणून पित होते का, तेच अमृत खराब राहिलं. 4 अमृत शुद्ध झाले. तृष्णा जायते निहान हितार्थायाम यतम कटत्वाम पिशा. ते मात्र कडवट राहिलं, ते घाणेरडं राहिलं. नारदाला बोलून घेतलं. काव म्हणे त्या महाराजांनी 4 अमृत शुद्ध केले आणि 1 अमृत केलंच नाही. नारद म्हणले जरा हळून बोला देवेंद्र, तुम्ही काय काय केलं? काय नाही म्हणे, ते महाराज झाडाखाली भजन करीत होतो, मी फांदीवर बसलो. वाक्य ऐकत असताना नारदाचे डोळे नाही रडले, काळीज रडत होत. काळीज. राजा, अरे राजा, तो सामान्य महात्मा नाही. या महाराष्ट्राच्या मातीत किती जरी कीर्तनकार असतील तर त्यांना बुक्का लावण्यासाठी आणि हार घालण्यासाठी माणसं जातात. माणसं ते एकटे भजन करते रे राजा, पण त्या महात्म्याला बुक्का लावण्यासाठी जगाचा बाप जातो. इतका मोठा महाराज येतो आणि तू वरी फांदीवर बसला. खाली बसता नाही आलं तुला. चुकलं ना. पुन्हा काय केलं? काहीच नाही. 2च मिनिटं भजन ऐकलं, कलश उघडून पाहिले, सुगंध आला, वापस आलो. पाय पडला नाही. इंद्रा, वापस जाऊन जोपर्यंत पाय पडत नाहीस तोपर्यंत अमृत शुद्ध होत नाही. उपकाराची फेड उपकारान करा. अतिवृष्टी झाली, वारं सुटलं आणि वाऱ्यामध्ये लाईटचे पोल पडले. दापाच खेड्यामध्ये अंधार. सगळी लोक महसूलला तालुक्याच ठिकाणी गेले. सांगितलं आम्ही दळणं कशा दळायचे, गिरण्या बंद येतात, मोठारी बंद, काय कशी उपजीविका करायची, तात्काळ लाईनची व्यवस्था करत. इतक्या लवकर पोलू बेवत नाही. म्हणून महसूल खात्यानं काही इंजिनियर नेमले इलेक्ट्रिक मधले आणि त्यांना सांगितलं हे रस्त्यानं मोठा हायवे जातोय, इतक्या पुरती तुम्ही अंडरग्राऊंड लाईन करा. खालून. अंडरग्राऊंड म्हणजे खालूनच ना. मी 7वी शिकलो, पण तुमचं ऐकून ऐकून काही काही इंग्रजी शब्द यायले. 4-5 इंजिनियर नेमले. सहा छड्या गाडायच्या होत्या. 20 फुटाचा पाईप असतो ना प्लॅस्टिकचा. 6 म्हणजे 6 जोड्या किती फूट आले? 120 फूट त्या छड्या गाडायच्या. JCB आणली, त्या छड्या आणल्या, सुलोचनचा डब्बा आणला, JCB चरख आणला, छडील छडी सुलोचन जोडली आणि छड्या गाडून टाकल्या. आणि छड्या गाड्यावर एका इंजिनियरची उतरली. काय समजलं? त्याची उतरल्यावर त्याच्या लक्षात आलं सगळं काम झालं, पण पाईप काढायचा होता वायर साठी आणि वायरच घालायचं राहिलं. हळूहळू सगळ्याच इंजिनियरची उतरली. मग घाम चौकून आला. आता जर कलेक्टरच्या हे लक्षात आलं तर आपलं दिवाळं निघते. नोकऱ्या जात्यात आपल्या. डोक्याला हात लावून बसले. तितक्यात नेमकंच एक शेतकरी होता. त्याच्या एरीवर मोठ चालू होती. मोठ तेच हानीत होतं आणि दारे तेच धरीत होतं. जिनच्या पॅन्टीवाल्याला मोठ नाही कळत. लय मस्त ऐकायले जसे तुकाराम महाराजाची चुलतीच येते. मला काय मोठ कळत? बगाड कशाल म्हणतेत, बरा कशाल म्हणतेत, चाक कशाल म्हणतेत, कणा कशाल म्हणतेत, नाडा कशाल म्हणतेत. योगेश तुम्हालाही माहित नाही मोठ. हे जुन्या धोत्रावाल्याला मोठ माहित, तुम्हाला नाही. तुम्ही फक्त ऐकायचं ना, मस्त असं कळाला असं दाखवायचं. हे चालूपणाचं लक्षण. मी तुमच्या वयात आहे पण मला वाचवायचा नाद आहे म्हणून माहित आहे. त्या शेतकऱ्यानं मोठ बंद केली. बैलाला चारा टाकला, खोरं ठुलं, जांभळी खाली जेवायला आला आणि तितक्यात पाहिले काय माय चॉकलेट. राम कृष्ण हरी. धंदा झाला ना.
येतोक माया संग पोरगी एक पोरग ए अरे इकडे इकडे ए इकडे बाप्पा काय नशिबाने वळ हे आमदार होतं का नाही मोठं झाल्यावर कोण गेला चॉकलेट गौसली ए चल ए बाब्या द्या त्याला ती टाकली तिथं द्या आमचं पेट्रोल उडाल्यावर डिझेल उडाल्यावर पटकन पंप गवसत नाही आणि त्याला कीर्तनात चॉकलेट गौसली पान विठ्ठला विठ्ठला धाडशी दिसते मोठ्यापणी त्याचं इचकिल्यावर त्याला पुढच्याची सोय बी पाहिजे ते इतक्या रगील गिरगाव कराल कीर्तनात चॉकलेट मागतं म्हणलं ते चांगल्या चांगल्या मोजित होईल विठ्ठला विठ्ठला शेतकऱ्याच्या धोत्राच्या आचागोच्या खवलेल्या खांद्यावर शर्ट ते बनेल भरलेली चिखलानं गुडघे इतके पाय भरलेले आला म्हणलं साहेब तुम्हाला घाम काऊन आला त्याच्यातलं एक जण लगावून डोकं देखाला रे हेड होय हे जरा जुरा शिकलेले शेतकऱ्याला येड्यावानीच करते सुंबळ्या त्याच्या रक्ताचा घाम करून मातीत टाकतय तेव्हा तुला गहू खाल भेटते तुला किती पगार जर आली तर सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी खातू का सुंबळ्या शेतकऱ्याला येड्यावानी करी जाऊ नको मी तर राजकारणातल्या प्रत्येक लोकांना सांगतो महाराजासाठी गाडी उभी करायची नाही आम्हाला किती गरीब असला तरी तू खाऊ घालतोय ज्याला राजकारणात मोठं व्हायचं त्यानं शेतकऱ्यासाठी गाडी उभी करायची आणि काच खाली करायचं आणि त्याला विचारायचं दादा बरं चाललंय का आयुष्यभर त्याला खुर्चीची वेल्डिंग होईल ज्याचं दुकान उघड्यावे त्या शेतकऱ्यावर राजकारण्याने प्रेम करायचं पंढरपुरातला मालक तुम्हाला मोठं करीन ते पुन्हा जांभळी खाली गेलं ते पुन्हा शेतकरी आलं म्हणलं दादा माझ्यावर रागाव नका तुमचं काय चुकलंय मला सांग आमची चूक काढतो कशाला तुमची चूक काढू पण तुम्हाला घाम आला याच्यामुळे विचारायला लागलो त्याच्यातलं एक जण जरा सात्विक होतं त्याला नाद नव्हता पण संचयमुळे पेलती लय बैल दुसऱ्या बैलाचं ऐकून चराट खाते आमच्या इथे एक बंदुक्या नावाचा बैल होता त्याचं नाव बंदुक्या आणि दुसऱ्याचं नाव पिस्तोल आहे तर बंदुक्याला चराट खाचे नाद होता त्या बंदुक्यात चराट खाचा चराट दावच म्हणतात ना तुमच्याकडे दाव खाचा आणि शेजाऱ्याची मक्का खाऊन यायचं ते म्हातारं तापून ज्याचं हे महाराज बैला सांभाळता येत नसले तर फोकणं म्हणजे इकणं भाषाच आमची मराठवाड्यात फोकणं तू या बैला बाजारात नेऊन गड्याला म्हणलं आपला बंदुक्या गेलता गड्यानं लाल होस तर बैल आणला बंदुक्या लय हुशार पिस्तोले हसू लागला कसा मार खाल्लास म्हणे तो बंदुक्यानं दुसऱ्या दिवशी आधी पिस्तोल्याचं चराट खाल्लं आणि मग त्याचं खाल्लं पिस्तोल्या बी मका खाल्ल्याला तसे लय बैल बैलाच्या नादानं कोणीकडे जाते मला असं वाटतं काही बैलांनी नादी लागलं नाही पाहिजे आणि तुम्ही याला बी टाळ्या वाजवायला विठ्ठला विचार चांगला नादी लागलं नाही पाहिजे याच्याच तर टाळ्या होत्या कीर्तनकारापाशी कसं बोला ते त्याच्याच हिशोबाने चालत नाही याला काय उत्तर विचारलं नाही हे सांगत नाही म्हणलं तुला येत होतं ना ते म्हणलं तुम्ही कंबर बांधल्यावर नादी लागायची नाही त्यानं खरं सांगितलं तरी आम्ही तिसकच खुसपण काढीत असतो हुशार ते म्हणे दादा आम्ही जेसीबी आणून सरखानला जेसीबी गेली पाईप जोडले पाईप बुजले पण वायर ववायचं राहिलं उपकाराची फेड उपकारांकडं मी पुन्हा बस स्टँडला एसटी आणतो ताण घेऊ नका चरित्र इंद्राचं चालू होतं मला फक्त लांबून एसटी आणायचा नाद आहे डिझेल तुमचं आहे ना कोण्याही वाहनावाल्यानं चांगल्या रस्त्यानं वाहन न्यायचं बस स्टँडला आणायचं
गाईनं कोणाची मका खावा पण दुधाला आणि शेणाला घरी यावं. कीर्तनकारानं किती लांब फिरावं पण आपल्या कडेवर यावं. मग तुम्हाला वायर व्हायचं का मग ऐकता का चला माय संग उसात. हे 4 इंजिनियर म्हणले या संग उसात. अरे बापरे. त्याच्यातलं एक जण म्हणलं चला ना शेतकरी काय साधं समजित काय तुम्ही चला उसात नेलं उंदीर धरायला. आता उसात बिळा असतात का नाही पण पाणी दिल्यावर बिळात पाणी गेलं की उंदर बिळातून बाहेर येते. त्या नेमकीच 2-3 घंटे मोठ आणली होती. आता यायला कुठं उंदीर धरता येतोय बुटन इतकाले स्वाक्षण इनी केलेल्या ते काय सोंगच न. आणि यायला कुठं काय उसाची पाचट घासू घासू घामाघूम झाले. शेवटी म्हणले तुम्ही थांबा. थुत्र भरले काय कायची पळडे चिखलात. हो आणि मग ते शेतकऱ्यानं टोपला आणलं आखाड्याहून. एक उंदीर दिसला की झाकलं खालून उंदीर धरला. आणि मग पायपापाशी आले. सुतळीचे तोडे 7-8 आणले. तोड्याला तोडे बांधले. उंदराच्या पायाला एक तोडा बांधला. पायपातून इकून उंदीर सोडा आणि तिकडे निघला. तिकडे उंदीर निघल्याबरोबर सुतळी सोडून घेतली. उंदीर चोंबाळला आणि काढून द्याला. आणि ह्या सुतळीच्या तोड्याला वायर बांधलं वळून घेतलो. इंजिनियर म्हणले अरे बापरे जमलं ना आपलं काम. बापा 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 हे तो काहीच शिकलो नाही. जे शिकले नव्हते तेच एक जागी लय दिवस राहत होते. जे लय शिकले ते लग्न झाल्याबरोबरच व्हायला निघले. 2च तोंड आणि खिचडीन बोंड. लय शिकले म्हणजे शहाणे असते असं थोडंच असते. त्या म्हाताऱ्याचा मुलगा दुपारच्या भाकरी घेऊन आला. त्यानं सगळं पाहिलं. म्हणला दादा 40-50 हजार रुपयाचं बजेट होतं. यायनं पेण्यात आणि कामात घातलं. ज्याच्यासाठी काम करायचं होतं वायर ववलं नाही ते तुम्ही ववून दिलं. तुम्हाला रामराम सुद्धा घातला नाही. पोराचा बाप म्हणला गाडीत तर बसू देईल मग कळवते काय होतं. इंजिनियर निघून घेतली की आणि वायर उपसून घेतली. माझं मत आहे किती उपकार होता त्या शेतकऱ्याचा. 10-5 रुपये जर त्याला दिले असते तसं म्हणायचं होतं दादा उद्या रोजदार लाव मोठीला आणि तू दावे धर. काय जळत होतं यायचं घर. तसं 33 कोटी देवता उपाशी मरत होत्या. स्वर्गातले लोक मरत बी नाही आणि खाला बी काही नव्हतं. ठण 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 बोंबलू लागले. त्या लोकांना भाकरी द्यायचं काम कोणी केलं चोखोबारायनं. काय होतं इंद्राला पाय पडायला. इंद्र दुसऱ्यांदा परत गेला आणि चोखोबाराय नृत्य करत होते. चोखोबारायला बुक्का लावला जगाच्या मालकाने. बुक्का असा भजन करत असताना ताटाला हात लागला आणि सगळा बुक्का चोखोबारायच्या अंगावर सांडला. पुरावा सापडला काय ठिकाणी वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा पुरावा आहे. त्या अंगावरचा बुक्का वाऱ्यानं इंद्राच्या अमृतावर पडला आणि अमृत शुद्ध झालं. चोखोबारायच्या अंगावरचा बुक्का सुगंधी विटेवरच्या मालकाने लावलेला त्या इंद्राचं अमृत शुद्ध होतंय. चोखोबारायचं शरीर किती पवित्र असेल कल्पना करा. एवढा चोखोबारायने उपकार करूनही इंद्र नमस्कार करायला लाजत होता. किती मूर्खपणाचं टोक असेल या इंद्राचं. दृष्टांत संपला. स्वर्गातल्या लोकांना जीव घालायचं काम माझ्या मृत्यू लोकातल्या मंगळवेढा नावाच्या गावातील संत शिरोमणी चोखोबारायने केलं. तुकोबाराय म्हणतात जो साधू स्वर्गातल्या लोकांना जीव घालतोय. अमर लोक मरत नाही पण बेचैन होते. त्यांची बेचैनी दूर करायची ताकद ज्या चोखोबारायत होती त्या चोखोबारायची व्याप्ती सांगत असताना
बराबर विचार या लोकांचा. ज्या व्यक्तीने भजन केल्याच्या नंतर स्वर्गातलं अमृत शुद्ध होतंय, ही चोखोबाराच्या भक्तीची व्याप्ती आहे. काय वर्णन करू शकतो आपण त्यांचं. म्हणून मस्तक चरणी ठेवी तसे तुकोबारा म्हणतात, या संतांच्या पायावर फक्त मस्तकच ठेव वाटतंय, इतकी व्याप्ती यांची, एवढं टोक या संतांचं. पंढरपुरातला मालक 7व्या अवतारामध्ये भावाचं डोकं मांडीवर घेतलं लक्ष्मणजीचं आणि रडू लागले. उदाहरण क्रमांक 3. योगेश भाऊ कितीला सोडायचं कीर्तन? 10ला. आजच्या पुरता रावण झाला काय तू? हो, नाव योगेश वागायला रावणासारखं. विठ्ठला लक्ष्मणजीचं डोकं मांडीवर घेतलं, माझा विटेवरचा मालक रडत होता. लक्ष्मणजी उठले, विचारलं मालक का रडता? काही नाही म्हणे, लखन पलीकडे कसं जायचंय? कसं जायचं पलीकडे? ज्या वेळेला मांडीवर डोकं घेऊन लढत होते तो एक वेगळा प्रसंग आहे, तो शक्ती प्रसंग. हा प्रसंग वेगळा, तुम्ही नंतर इचकीत आणता. मालक का रडता? पलीकडे कसं जायचं? तर लक्ष्मणजीनं मालकाच्या कानात सांगितलं, मालक आपल्याला पलीकडे जाण्यासाठी आडवा समुद्र आहे आणि आपण समुद्राला विनंती करू. तर प्रभू रामचंद्रानं सांगितलं, ते आपलं कशाचं ऐकत आहे? तर लक्ष्मणजीनं सांगितलं, काय ऐकणार नाही. समुद्र कोण आहे माहिती आहे का तुमचा? कोण आहे? सासरा आहे. भगवान प्रभू रामचंद्र विष्णूचा अवतार, सीता कोण? लक्ष्मीचा अवतार. लक्ष्मी कोणाची मुलगी? समुद्राची. मग समुद्र रामाचा कोण? सासरा. आणि जावायनं सासऱ्याला रस्ता मागत नसतेत का? आणि सासऱ्यानं जावायला रस्ता देऊ नये का? साहजिकच आहे. मग प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं, हो वडील लोखंड, आपण समुद्राला विनंती करू. आणि गेले प्रभू रामचंद्र. मामांजी रस्ता पाहिजे. काय वानू आता न पुरे वानू, रस्ता पाहिजे, रस्ता. प्रभू रामचंद्राने हात जोडून समुद्राला रस्ता मागितला की समुद्र जास्तच रागावला. नाही देत म्हणे रस्ता. मारुतीरायन प्रभू रामचंद्राला सांगितलं, मालक जर बाजूला सरका, मी विचारतो रस्ता काऊन देत नाही. मारुतीरायने विचारलं, अपामपती? अपामपती म्हणजे समुद्र. राम कोण आहेत माहित नाही तुम्हाला? माहित आहे, माझा जावाई आहे. मग जावायला सासऱ्यान रस्ता देत नसतेत का? अरे देत असते रे हनुमंतराय, पण माई पोरगी आहे ना हरपिली ना. बरोबर आहे. माई पोरगी जो जावाई नीट सांभाळीत नाही त्याला मी काय, मला काय त्याची कदर आहे? नाही देणार मी या जावायला रस्ता. मारुतीरायाच्या विरोधात समुद्र प्रभू रामचंद्राच्या विरोधात बोलला, तोपर्यंत वानरायला काय वाटलं नाही. ते वानर होते, ते कुपा होता त्यांचा. आपल्यासारखे थोडेच होते, काही इकडं काही तिकडं काही कोणीकडं असे नव्हते. ते वानर होते, वानर. मारुतीरायाला ज्या वेळेला समुद्र विरोधात बोलला त्यावेळेला 2-3 वानर गेले. भयदंत, पुष्पदंत, साक्षीदंत, नदीत नया, अश्वप्रिया, अश्वाभवम, अश्वाश्वाश्वकांती, एनम वानराराम, एनमुलाद्भवेन सर्वाते, सजाति गोलमुलाया, यज्ञायते गोलांगुळ, वानर, हे सगळे खळवळले. त्याच्यातले मुख्य 24 वानर पुढे गेले. त्याच्यातला मेन होता पुष्पदंत. आणि पुष्पदंताने सांगितलं, पवनसुता काय समुद्राला पाणी लावता तुम्ही? काय वानू आता न पुरे वाणी?
साधूची ताकद किती मोठी आहे. मारुतीरायन पुष्पदंताला सांगितलं, येड्या आपलं याच्या संग काम आहे, याच्या विरोधात कशाला बोलायचं बापू, मतदान होस तर विरोधात जाता येत नसतं, आपलं काम आहे समुद्रासोबत राजा. ठीक आहे म्हणे. अरे पण ते ऐकत नाही समुद्र. मारुतीरायन सांगितलं, तुला राजकारण कळतं का? राजकारणामध्ये क्रोध आवरावा लागतो. आणि महाराज राजकारण ऐकून एक गुण घेतला पाहिजे. इतका सद्गुण आहे राजकारणाकडं. राजकारणी स्टेजवर एकूण एकाला शिव्या देते, पण धाब्यावर भेटल्यावर एकूण एकाची बिलं देतात. हे राजकारणी लोकांचा सद्गुण आहे. आमचे लोक स्टेजवर चोंबाळीत काय महाराजांचा गोड पकवाद होता, आणि कीर्तन झाल्यावर गाडीत बसले येडगेड होतं पकवादे. या अशा इचकित्यात आमच्या जाती. हा राजकारणी स्टेजवर काही बोलतील, पण एकांतात सारे गहू एकच. यांच्याकडचा हा सद्गुण घेतला पाहिजे लोकांकडून. मारुतीरायन सांगितलं, तुला कळतं का राजकारण? अरे ज्याच्या आपल्याशी आपल्याला ज्याच्याशी काम आहे त्याच्या विरोधात काय बोलायचं? पुष्पदंत म्हणला, इकडे ना काय काम करते, मालकाचं काम नाही केलं, आपलं काम नाही केलं, हे कोणाचं ऐकतं का? काय याला चोंभाळायचं? मारुतीराय म्हणले, आपल्याला पलीकडे जायचंय, त्याच्यामुळं तू तर एकटा गेलता, मला एकट्याला जाता येतं, पण तुम्ही माझ्या हाताला लोंबकळत नाही, गुरुसेवा नको म्हणता तुम्ही. आणि प्रभू रामचंद्राला राम लक्ष्मणजीला नेऊन फायदा आहे का? ते ऐकत नाही रावण्या. ह्या दोघांना नेऊन काय करायचं तिथं? तुम्ही आले पाहिजे ना, मग याच्याकरता यानं रस्ता द्यायला पाहिजे ना. तर त्या पुष्पदंतानी 2 वानर बोलून घेतले. त्या वानरांची नावं मी आसारामला सांग म्हणल्यावर सांगायची. त्या 2 वानराला बोलून घेतलं आणि पुष्पदंतानं सांगितलं, सांगा रे मारुतीरायला. ते 2 जण म्हणले, पण सुद्धा या हलकट समुद्राच्या पाया पडायचं नाही. बापरे, समुद्राची ताकद किती मोठी माहिती आहे? एका समुद्राचं स्नान झालं की 350 गंगेची आंघोळी केल्याचं पुण्य आपल्यासाठी. पण ते वानर 2 जण म्हणले, पण सुद्धा हे अहंकारानं फुगलेला आहे समुद्र, याच्याकडे विवेकाचं टोक संपलंय, अत्यंत क्रोधी निर्बुद्ध आहे, याला तुझ्यासारख्या संन्याशाने विनंती करीत नाहीत. येडेत का काय रे? पलीकड आम्ही 2 याच्या मुसक्या आवळीत होत. आम्ही 2 या समुद्राच्या मुसक्या आवळीत होत. कोण होते रे 2? तुका म्हणे सागरी तारी येल्या शिळा, याचाच एक अनुयायी निळ, नळ आणि निळ नावाचे 2 वानर. या दोघांनी सांगितलं, समुद्राच्या मुसक्या आवळू. कशा आवळीतान? थांब न म्हणे. 2 दगड आणले दोघांनी उचलून. ते दगड पाण्यावर टेकल्याबरोबर दगड तरंगत होते. आपण किती प्रयत्न केल्यावर जिवंत दगड नीट वागन? कीर्तनाला दम नाही, रामायणाला दम नाही, भागवताला दम नाही, प्रवचनाला दम नाही, सप्त्याला दम नाही. गुण किती लोकायला? दगड घेतले, दगड हातात, समुद्रात टाकल्याबरोबर दगड तरंगत होता. काय भक्तीचं टोक असेल? स्पर्शाची ताकद होती साधूची. काय वानवताना पुरे वाणी. एका व्यक्तीने, पुढे सांगतो तुम्हाला, असू द्या,
मृत्यू पावल्याच्या नंतर त्या व्यक्तीचा अंत्यविधी केला. अगोदर चरित्र सांगितलं चोखोबरायचं. अंत्यविधी केल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, नामदेवा जी प्रभू चोखोबरायच्या आस्ती घेऊन या. तर नामदेवराय म्हणले, देवा 450 मिस्त्री मेले, त्याच्यात काही मुस्लिम होते, काही शैव होते, त्याचा दफनविधी झाला आणि बाकीच्या याला पेटवलंय. तर एका सोयीनं 200-250 लोक पेटिलीत ना, त्याच्यात चोखोबरायच्या आस्ती कोणत्या? तर विटेवरच्या मालकानं सांगितलं, जे हाड कानाला लावल्याच्या नंतर विठ्ठल म्हणतोय ते चोखोबरायचं. सांगा बरं, असा एखादा माणूस पाहिला का तुम्ही ज्याच्या मातीला सावडायला गेल्यावर त्याच्या हाडण राखून विठ्ठल म्हणते का? काय ताकद असेल, काय वानवाता न पुरे वाणी. हो, स्पर्शाची ताकद. एका बाईनं भजन करता करता गौऱ्या याचायच्या, तिने याचलेल्या गौऱ्या कानाला लावल्या की विठ्ठल म्हणत होत्या जनाबाई. काय ताकद असेल. शेवटी जनाबाई मानव होत्या, शेवटी चोखोबराय मानव होते, पण हे वानर पशु आहेत. पशु वनीच्या पाले खाईरा, झाडाचा पाला खाणारी वानर. यायनी दगड हातात घेतला की पाण्यात तरंगत होता. समुद्री तारिले पाषाण ते महिमा नामाचे. समुद्रामध्ये दगड तरंगत. लोमशाने नळ आणि नीळ नावाच्या वानराला बोलून घेतलं. हे चरित्र ऐकायला 18 संत होते. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय आदी करून सर्व संत हे चरित्र लोमशांचं आणि नळनिळांचं ऐकत होते. लोमशाने विचारलं, नळनिळा 18 पद्म वानर, 72 कोटी रीत, 56 कोटी गोलांगूळ, याच्यापैकी तुम्ही 2 लोकांनी दगड टाकले की पाण्यात तरंगतेत, ही कुठून ताकद आली तुमच्यात? नळानं सांगितलं, लोमश गुरुदेव, आमचा सर्वांचा मुखिया साधुये हनुमंत आणि त्या मारुतीराय प्रभास क्षत्राच्या ठिकाणी स्नान करायचे समुद्रावर. प्रभास क्षत्राच्या ठिकाणी मारुतीराय स्नान करायचे. मारुतीरायने स्नान केलं की भक्तीचे तरंग समुद्रावर तरंगायचे. पण समुद्र अहंकारानं फुगलेला होता, म्हणून समुद्राला भक्तीचे तरंग डोक्यावर घेता आले नाही. खाली दाबावत भक्तीच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद समुद्रात नव्हती, म्हणून तरंग लाटाच्या लहरीनं पुढं पुढं जात होते. लोमशाला नळ आणि नीळ नावाचे 2 वानर चरित्र सांगत होते. गुरुदेव, महर्षी लोमश महाराज, माझे मारुतीराय प्रभास क्षत्राला स्नान करत असताना भक्तीचे तरंग सागरावर तरंगायचे. आम्ही प्रभा क्षत्राच्या खाली उताराला स्नान करायचो. भक्तीचे तरंग वाहत 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 यायचे आणि आम्ही स्नान करत असताना भक्तीचे तरंग आमच्या अंगावर पडायचे. लोमश गुरुदेव, ते भक्तीचे तरंग मारुतीरायाचे आमच्या अंगावर झेलल्याच्या नंतर त्या भक्तीच्या तरंगानं शरीर इतकं भक्तिमय झालं, इतकं नाममय झालं की जड असणाऱ्या पाषाणाला आम्ही स्पर्श केल्याच्या नंतर तो सुद्धा पाण्यात तरंगत होता. 100 योजनाचा सेतू बांधला. 100 योजन म्हणजे योगेश 1200 किलोमीटर. 4 कोसाचा 1 योजन आणि 3 किलोमीटरचा 1 कोस, 4 त्रिक 12, 12 गुणिले 100, 1200 किलोमीटर लांबीचा आणि 13.5 चौंग्या रुंदीचा सेतू बांधला. माझे तुकोबराय विचार करतात, माणसांना भक्तीला लावू शकत नाहीत. एखाद्या महाराजांनी जर माळ घातली आणि वाढदिवसाला त्याचा मित्र भेटला तर ते काढून टाकीत. म्हणजे माणसाला भक्तीच्या यादीत आणू शकत नाहीत. तुकोबराय येडे नव्हते. मारुतीराय काय भक्तीच्या त्या वाटान मज दावाव्या सुभटा. भक्तीची वाट तुकोबराय म्हणतात. मारुतीराय, रानातल्या पाला खाणार वानरावर तुम्ही एवढे भक्तीचे कोंब मिरवले, एवढे भक्तीचे सूत्र त्यांना जिरवले, एवढे भक्तीचे सूत्र त्यांना शिकवले, एवढे भक्तीचे मेरू त्यांना करून ठेवलं, एवढे भक्तीचे मर्मध्य तुम्ही वानर केले की ज्यांनी हातात दगड घेतल्याच्या नंतर पाषाण ते दगड समुद्रात तरंगत होता. या भक्तीच्या टोकाच्या असणाऱ्या नळ आणि नीळ नावाच्या वानरात इतकी ताकद आहे. तर यांच्यावर कृपा
करणारा, यांना भक्तीचे पाढे शिकवणारे मारुतीराय साधू किती अधिकारी असतील. अशा मारुतीरायाची काय 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 किती वर्णन करू. नळनीळ नावाच्या वानरात तुकोबराय म्हणतात, मी काय वर्णन करू. योगेश भाऊ सरकतो पुढं. मागच्या वेळेस मला घरी जायचं होतं, आज मी आळंदीला जाणार आहे, कारण उद्या वारीला जाणार आहे, म्हणून तो पुढचं कीर्तन घेतलं नाही. मला पुढचं देत होता योगेश भाऊ, पण परवा वारी आहे पंढरपूरची, म्हणून म्हणलं आजचं करतो. आनंद आश्रमात एक साधू होता. तुकोबराय म्हणतात, माझी वाणी पुरत नाही. त्या आनंद आश्रमातल्या साधूचं नाव होतं काशीतल्या श्री संत कबीर. कबीर नावाच्या साधूंनी भजन केलं. मोमिनाच्या कुळात जन्माला आलेला साधू, लोकांच्या मतानुसार मुसलमानाच्या कुळात जन्माला आलेला साधू. साधूला जातीचा संबंध नाही. एक हिंदी पुरावा आहे रे आसाराम. पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पड़ी रहे न दो म्यान. तलवारीची किंमत केली पाहिजे. तलवारीची जर किंमत नाही केली तर 2-4 डबरोटे देते इकणार त्याच्यावर, 2-4 पेप्स्या देते तिच्यावर, हे देईन की लोकशे पेरू देते त्या तलवारीवर. पण ती तलवार जर रात्रीच्या प्रसंगी चोर भेटला तर आत्मरक्षण करते ते तलवार. म्हणून तलवारीचं जसं रक्षण करावा तसं साधूची जात इतकायची नाही, त्याच्या विद्वत्तेचं रक्षण करायचं, त्याच्या विद्वत्तेची किंमत करायची.
या दिन पूछो साधू की, जात विचारायचीच नाही, पूछ लीजिए ज्ञान, त्याची विद्वत्ता बघायची, काय करायचं त्याच्या जातीशी, आपल्याला काय लग्न लावायचं. काही लोकांच्या मतानुसार मुस्लिमाच्या कुळात जन्माला आलेला साधू कबीर, मी मगाशी सांगून गेलो तुम्हाला, पोटासाठी काम करायचं. लग्न केलं एका सुमळ्याने, लेकरं झाले 2-3, बापाने सांगितलं जाईन उसाल पाणी भरायला, आपण जाणार, जाईन बाजार आणायला, आपण जाणार नाही. काय करणार, भजनच करतो. लग्न काऊन केलं सुमळ्यात, आपलं काम करून भजन करायचं. हा उसाल जर पान लाईट असेल आणि ऊस भिजवायचा असेल तर ऊस भिजल्यावरच कीर्तन ऐकायचं, कीर्तन ऐकून ऊस नाही भिजवायचा. लाईट जर 2 तास असेल तर आधी उसाल पाणी द्यायचं मग कीर्तनात याचं, कारण तो शेतकरी हजारो लोकांचा पोशिंदा आहे. 100-200 घरी साखर पोचितो तो, त्यानं जर ऊस भिजिला तर 100-200 घरची दिवाळी होती ऊस गोड साखरेनं, त्याचा परमार्थ आहे. काम महत्वाचा विषय. मी गेल्या वर्षी सांगत होतो, एखाद्या शिक्षकांनी जर विद्यार्थी शिकवले आणि 100-200 विद्यार्थी जर नोकरीला लागले तर कोट्यावधी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य त्या शिक्षकाला मिळते. हा विद्यार्थी शिकीन बसला टाळ वाजीत, सोंगळेस का काय तो, शासन पगार देते विद्यार्थ्याला शिकवण्याचं. शिके विद्यार्थी, या देशातले तारे, या देशातले तारे घडव, तुला कोट्यावधी कीर्तन ऐकल्याचं पुण्य प्राप्त. कर्तव्यात परमार्थ आहे, हो कामात परमार्थ आहे. हो स्वामी काज गुरु भक्ती आहे ना पुरावा. पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. मुलांना आई वडिलाला मानणं विष्णूची पूजा, बाईनं नवऱ्याला मानणं विष्णूची पूजा, सुनानं सासू सासऱ्यांची सेवा करणं विष्णूची पूजा. ज्या सासऱ्यान 50 एकर जमीन कमिलीन त्याचे धोतर धुवाचा कटाळा येतो मंजुळा, तुला झोपीत तुझ्या अंगावर छत पडन, मंजुळे येड्यावानी करते अशी, तुझ्या अंगावर भिताड पडन, तुला उकरून काढावं लागन भिताडा खालून. 50 एकर जमीन कमिली म्हाताऱ्यान त्याचं धोतर धुत नाहीस तू, हा तळ्यात पडशीन एखादीशी. विठाला पोटासाठी धंदा कबीराचा होता, कपडे विणायचे. कबीराने इनलेला शेला शालू एक गालीच्या आपल्या महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या एका माणसाने विकत घेतला. घरी आणला तो शेला, काय वानवाताना पुरेवानी. घरी शेला आणला, संध्याकाळचे दिवस, रात्रीचे 12 वाजले. संध्याकाळची रात्र, संध्याकाळचा वेळ आहे, दिवस चुकीचा शब्द केला. रात्रीचा प्रसंग आहे. रात्रीच्या मध्यरात्री थोडस ढगाळ वातावरण झालं, बाहेर टाकलेल्या बाजा घरात आणल्या. तुमचा आमचा ऐकून तो काशीला गेलता, दोघं पती पत्नी. बायकोला शेला आवडला, घेतला इकत. भरपूर पैसे बी दिले नव्हते, ते वारकरी होते ऐकणार. इतकेच येत म्हणे आमच्याकडे, घेऊन जा म्हणे, महाराष्ट्रात चाललाय. कबीरानं सांगितलं, तुम्ही महाराष्ट्रातली माणसं खूप मोठे आहात राजे हो, तुमच्या महाराष्ट्रातल्या एका साधूच्या हातानं देवदूत पेतो बापा, तुम्ही त्या महाराष्ट्रातून आलात, अर्धेच पैसे दानशेला घेऊन जा. काशीतल्या लोकांना साधूना महाराष्ट्राची किंमत कळत होती. या महाराष्ट्रात जाजा साधू जन्माला आला की त्या साधून देवाला दूध पाजलं, मंदिर फिरिलं रे.
संत शिरोमणी नामदेवराच्या हाताने या महाराष्ट्राच्या मातीत विटेवरचा मालक दूध पेतो नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे हा लोह्या सामान्य महिमा संतांचा विटेवरचा मालक महाराष्ट्रातल्या संतांच्या हाताने जेवतो बाबा तुम्ही त्या महाराष्ट्रातले घेऊन जाशाला पैसा आली अवलाद होती ती पण पैसे भरपूर दिले नाही चालू होत घरी आले पाऊस यायचं वाण दिसला आतमध्ये बाजा घेतल्या वय झाल्याच्या नंतर झोप कमी येत असते वय झाल्यावर काही काही गोष्टी कमी होत्यात आणि काही काही गोष्टी वाढत्यात मला वाटतं गेल्या वर्षी सांगितलं होतं मी वय झाल्यावर झोप कमी होती आहार कमी होती आणि आशा लय वाढती जसा जसा म्हातारा होईन तस तसं शेल्यावर पाय देतो आवताच्या आपलं रान मोठं करीतून दुसऱ्याचं बारीक करीतून उभाट्या उठांतो उभाट्या म्हातारा झाले की आशा वाढती आशा झोप कमी होती म्हातारपणी 1-1:30 वाजला रात्रीचा दोघं पती पत्नी तसेच अंथरुणात पडले रात्रीच्या 1:30-2 वाजता शांत वातावरण आहे ढगांचा इजांचा कडकडाट शांत झाला सगळं घर झोपलेले दोघच तोंडावर पांघरून घेऊन पडले जागेचे रात्रीच्या 1:30-2 वाजता घरात भजन ऐकू येत होतं श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम हे राम श्री राम ती बाई म्हणली आपलं एखादं पोरग भजन करायला काय ते म्हणला ईडीएस का काय सप्ताह चालू असल्यावर पोरायला मी मामाची तर नेऊन घालतो कारण पोरायनं गावात कोणाचं कीर्तन ऐकून हरिपाठ ऐकून काला झाल्यावर मग पोरायला आणत होतं इतकं पाकिस्तानी होतं ते आणि सप्त्याच्या शेवटच्या दिवशी त्याची बायको आचार्याला 2-3 पिठलं भाकरी देत होती आचार्याला तेलकट खावाटत नाही ते रोजच तळीत येत ना याची बायको पिठलं भाकरी द्यायची 2 टोपले नुकती आचार्य संध्याकाळी तिला नेऊन द्यायचं आणि सप्त्याला रुपयापट्टी देत नव्हती आणि आपले पोरं भजन करते मग करायला कोण 4-5 दिवसाच्या नंतर लक्षात आलं काशीत एक वस्त्र घेतलं होतं ना इकत ते शेला भजन करीत होता ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम तो कबीराने इंडलेला शेला त्या धाग्या धाग्यातून राम 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 असा ध्वनी निघत होता ती बाई नवऱ्याला म्हणली मालक तुमचं मग आयुष्य गेलंय माझ्या बापाकडच्या 15 पिढ्या तुमच्या वडिलाकडच्या 22 पिढ्या आपल्या घरात कोणी भजन केलं नाही आणि बाई हे कपडा आणला आणि हे घरात भजन करायला आपल्या पोरायला भजन शिकीन ह्या कपड्याचं काळं पांढरं करा कशी बाई असेल पाहणं पाय बांधून घोड नदीत टाकायला पाहिजे होती निदान माशा तरी सुधारल्या असत्या हिला खाल्ल्या हे कपडा देऊन टाका पंढरपुराला जायचं नव्हतं पण पंढरपूरला गेलं आणि पंढरपूरला एका श्रीमंत माणसाला फुकटच शेला देऊन टाकला तर ज्याला शेला द्याला ते बी किती पापी होतं सांगू त्यानं 35 वर्ष शेला पाय पुसणं म्हणून वापरला 35 वर्ष काय वानू आता न पुरे वानू 35 वर्षाच्या नंतर एक दसरा आला वर्षाला येत असतो पण त्या दसऱ्यातला दसरा काढायला 2 बायका कामाला लावल्या एक बाई होती गोनाबाई आणि एक बाई होती जनाबाई ज्या बाईच्या पोटी असं पोरग जन्माला आलं की त्या मुलाच्या हाताने विटेवरची मूर्ती जेवत होती नामदेवरायची आई त्या बाईला असा नातू जन्माला आला त्या नातवाचं नाव नारायण होतं जन्माला आल्यावर लहानपणी जनाबाईच्या हातात मांडीवर दिला तर जनाबाईंनी सांगितलं नामदेवा याचं नाव नारायण ठेवा झाल्या झाल्या जिबेच्या शेंड्यान नारायण नारायण म्हणत होतं अशा नातवाची आजी होती ती का नस वाढणारी होती का दुसऱ्याच्या कोठ्यातलं शेण चोरणारी बाई होती
का दुसऱ्याच्या सुनायला लावून देणारी बाई होती? नाही नाही नाही, गोनाबाई दामू शेट्टींची पत्नी. हो, आणि ती बाई दसरा काढायला पोट विचित्र असतं राजो. विचित्र 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 हे पोट असतं. आणि या पोटाची खळगी भरण्यासाठी, काम करायला, दसरा काढण्यासाठी साध्वी गोनाबाई साध्वी जनाबाई 4-5 दिवस दसरा काढला. काय दिल तर दसरा काढण्याच्या बदल्यात एका वर्षी गोनाबाईनं तिळ मागितले होते. कशा करता तिळ? कारण दसरा झाल्यावर दिवाळी येत असती आणि दिवाळीला उठणं करीत असते. आणि उठणं केल्याच्या नंतर आंघोळीला पंढरपुरातला मालक बोलवायचा होता, म्हणून 5 दिवस दसरा काढला. आणि 5 दिवसाच्या दसऱ्यामध्ये निठोभर तिळ मागितले. त्याचं उठणं विटेवरच्या मालकाला केलं आणि नामदाराला सांगितलं, नामा आज विटेवरचा मालक आपल्या इथं आंघोळीला घेऊन ये ना. नामा रावळाशी गेला. मालकाला सांगितलं, मालक आंघोळीला घरी यावं लागतंय. आला जगाचं बाप, आपल्याला शेल्याचं सांगायचं. आठवलं म्हणून मधलं सांगत होतं. 5व्या दिवशी धुणं धुतलं, धुणं वाळत घातलं. ते पाय पुसणं पण त्या श्रीमंत बाईनं धुवाल दिल तर चंद्रभागेत. लवकर जाड जाड धुणं लवकर धुतलं, वाळू घातलं. आणि ते ऊन जे असतं ना, दसऱ्यातलं ऊन म्हणजे विश्वामित्राचा उन्हाळा. हस्त नक्षत्र म्हणजे विश्वामित्राचा उन्हाळा असतो. कडक ऊन असतं ते. आणि ती उन्हानं वाळू तापलीन, कपडे वाळले. काही कपडे वाळू लागले, पोटात काही नव्हतं. झाडाच्या सावलीला जनाबाईनं अंग टाकलं. पण उशाला एक शेला घेतला. तो शेला तो 35 वर्ष तुडिलेला होता. तो शेला उशाल घेतला आणि जनाबाईला झोप लागली. झोप लागल्याच्या नंतर जिकून डोकं शेल्यावर दिलंय, त्या कानामध्ये रामनामाचा ध्वनी ऐकू येत होता. खडबडून उठले. आईसाहेब, आईसाहेब, काय जना रडते कशा करता? आईसाहेब, हे कपडा भजन म्हणायलाय. तो गोनाबाई म्हणल्या, जना वेडी झालीस का काय तू? अगं माणसाला हे शरीर भजना करता दिले, देवे दिला दे भजना गोमटा. अरे भजनासाठी शरीर दिलं, जना माणसं भजन करीनच. आणि कपडा कसा भजन करीन? हे तर पाय पुसणं होता श्रीमंताच्या घरी पाय पुसायला. जनाबाई म्हणले, आई साहेब, मी देवाला एखाद्या वेळेस खोटं बोलन, पण तुम्हाला नाही खोटं बोलणार, कारण सांभाळलं होतं ते. गोनाबाईनं शेला कानाला लावल्याबरोबर राम राम विठ्ठल श्रीराम जय राम म्हणत होता. गोनाबाई म्हणल्या, जना अचानक काम संपलं, त्या मागायचं काय? एकच मागू, काही नाही दिलं तरी हरकत नाही, पण एवढा कपडा देऊन टाका म्हणून भजन म्हणणार. काम संपलं, जेवारीचं गठुडं दारात टेकलं. जनाबाई निघत नाही. पुन्हा द्यायची का ग जेवारी? माय दिलेली वापस घ्या, पण मी मागते ते. काय पाहिजे तुला? त्या कपड्याच्या वरी एक वाळल्याला घडी केलेला कपडा आहे, तेवढा आम्हाला देऊन टाका. तिने हातात घेतला आणि पायानंच फेकला पलीकडे. घेऊन जाय. फाटका तो हातात तिच्या दृष्टीनं, पण जनाबाईच्या दृष्टीनं तो शेला साधा नव्हता. घरी नेला आणि गोनाबाईला सांगितलं, आई साहेब, पंढरपुरातला मालक रोज संध्याकाळी माझ्यासोबत दळू लागतो. ते खाली बसते. आजपासून त्याला बसायला हा शेला टाकते, याच्यावर बसून दळीत जाईल. शेलाच टाकला. त्या शेल्यावर भगवान बसले. बसत असताना देव चळचळ कापत होता. याच्यावर कसं बसू, कसं बसू याच्यावर? शेल्यावर बसले. दळण आटपलं. सगळ्या लोकांच्या ताटातलं देवाला वाढलं. जनाबाईला खाऊ घातलं. देवाने खाल्लं. आणि देव निघत असताना पितांबराची दशी धरली. देवाने विचारलं, जना कधीच पितांबर पकडीत नाही, आज का पकड? आज विचारायचंय देवा काय? हा शेला भजन करतोय. कोणी इनला, कोणी इनला देवा, कोणी इनला? तर पंढरपुरातल्या मालकाची वाणी बंद झाली. याचा अर्थ त्याला बोलता येत नव्हतं, डोळ्यातून येत नाही इतकं पाणी येत होतं. जनाबाईच्या हाताला स्पर्श केला. सांगितलं, जना हा आनंद आश्रमातल्या काशीतल्या एका वारकऱ्याने हिंडला. त्याचं नाव आहे कबीर. कबीर नाव आहे त्याचं. कबीर 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 कबीर.
जनाबाई त्यावेळेस पासून ध्यास करत होत्यात, कबीर मला कधी भेटतील, कबीर मला कधी भेटतील. योगास आला एके दिवशी आनंद आश्रमावर काही शास्त्री आचार्य पंडित विद्वान यांची चर्चा बसली आणि त्या चर्चेत असा विषय निघला, महाराष्ट्र में पंढरपुर नामक एक गांव है, बोले ये पंढरपुर में गोपालपुर है, ये गोपालपुर में एक जनाबाई नामक साध्वी स्त्री आहे. हिंदी येत नाही मला, अकरा करत म्हणतो. आणि त्या जनाबाई नावाच्या साध्वी स्त्रीनं गौरीला उपलीला हात लावला की उपली विठ्ठल म्हणती. चलो देखेंगे बोले. त्या आनंद आश्रमातले काशीतून बरेच काही योगी तपी अनुरागी जपी शास्त्री आचार्य पंडित योगी सगळे पंढरपूरला आले, सोबत कबीर येत. तिला दळू लागतो म्हणे जगाचा मालक. कबीरांनी सांगितलं साळी कांडू लागतोय तिला, तिला आंघोळ घालतोय. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी, पाणी. तर एक शास्त्री म्हणला, कबीरा अरे शास्त्र वाचू वाचून पानं पलटू पलटू कांडे उघडलेत रे, पानं उलटू उलटू कांडे उघडलेत कांडे. अजून देव स्वप्नात नाही, तिला दळू लागतो, तिला नाऊ घालतो, तिला तिचं डोकं चोळतोय, तिची पाठ घासतोय, हा तिला साळी कुटू लागतोय. साळी कांडिता कांडिता आम्हाला पंढरीनाथा, जनी मने मुसळ सोड देवा हाताला फोड, जनी मने मुसळ सोड फोडाले देवाला फोड. साळी कुटता कुटता देखेंगे बोले चलो. गेले सगळ्यांनी विचारलं जनाबाईचं घर कुठे आहे, तर गावातले लोक म्हणले त्या झोपड्यात राहते. तर ते आचार्य आणि शास्त्री पंडित त्या 200 शिष्य होते नाना. काही शास्त्रीचा धोत्राचा घोळ धरायला 50-50 विद्यार्थी, धोतर खाली मळूनी म्हणून शास्त्रीचे धोत्र धरायला. हो 50 तिथले शास्त्री होते ना ते, हो मोठमोठाले विद्वान. काही आचार्यांच्या जटा धरायला 200, काहीच्या मिशा धरायला 50-50 विद्यार्थी असे होते. हा ते शास्त्री आचार्य पंडित. क्या बोले घर नाही रहने के वास्ते. कबीरजीन सांगितलं महत्व हरवी चातुर्य लपवी पिशे पण मिरवी आवडोनी. महाराजांचं वाक्य सांगितलं कबीरजीनं, साधू दशेन त्याच्या अधिकारान बघायचं असते, वरची दशा बघायची नसते साधूची. दिवस माळाल्या नामदेवरायच्या झोपड्याच्या कुडाल बसले सगळे महाराज. 10:30 वाजता शेजारती झाली. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुला आले मनोरथ जातो आपल्या स्थळा किलुकी लावलं. आणि 11:15 वाजता पंढरपुरातला मालक नामदेवरायच्या घरी जनाबाईला दळू लागायला आला. तर एवढं तेज होतं भगवंताचं, इतकं तेज होतं तर ते तेज पाहिल्यावर शास्त्रीचे डोळेच बंद झाले. एवढं तेज ते बघताय तू का कोणाला बी. कबीरानं कृपा केल्यावर सगळ्या शास्त्रीला देव दिसू लागला, सगळ्या आचार्याला देव दिसू लागला, सगळ्या पंडितायला देव दिसू लागला, सगळ्या विद्वानांना देव दिसू लागला. आणि देव बोलू लागले. देव बोलत असताना कबीराच्या लक्षात आलं, हा कधी निघून जाईल काय सांगता येत नाही. कुड फोडूनच मधात उडी हाणली. मालकाचं दर्शन घेतलं, कबीराच्या पाठीवर थाप टाकली, कबीराला मिठी मारली, मालक निघून गेले. आणि मग कबीरदास जनाबाईचं दर्शन घेऊ लागले. जनाबाईनं दर्शन घेऊ दिलं नाही. जनाबाई पटकन वाकल्या. भगवंतानं खुनिलं, जना हे भजन करणारा शेला आहे ना, यानं चिंगाय. पटकन डोकं कबीराच्या पायावर टेकलं, साष्टांग दंडवत घातला. पण कबीर जनाबाईच्या पाय पडत असताना जनाबाई पाय पडत नव्हते. कबीराचे डोळे भरून आले. विचारलं, काय वानवाता नको रे वाणी. कबीरांनी जनाबाईला विचारलं, जनाबाई मी मुसलमानाच्या कुळात जन्माला आलो, याच्याकरता पाय पडू देत नाही. तो माझ्याकडे भावच नाही. तसं जर माझ्या मनात असतं तर मी तुमच्या पायात पडले नसते.
हो का उत्तम चांडाळ पायी माझे कपाळ पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे त्याचा संबंध नाही पण वारकरी मुंबई मला का पाया पडू देत नाहीत जनाबाईंनी विचारलं असं काय केलंय मी की जेणेकरून तुम्ही माझ्या पाया पडता बाई तुम्ही गौरीला हात लावल्यावर गौरी विठ्ठल म्हणते कबीरा तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात गौरीला हात लावल्यावर गौरी विठ्ठल म्हणते पण गौरी पाण्यात टाकली की विरघळून जाती कालांतरानं गौरी विरघळून जाती आणि गौरी विरघळून गेली की नाम विरघळून जाते 36 वर्ष झाले 36.5 वर्ष 35 वर्ष एका फुगिराच्या घरी आणि 1.5 वर्ष झालं आमच्या इथं 36 वर्ष झालं हास्याला धुतलाय तरी पण याच्या धाग्यातून राम राम धुतल्या जात नाही हास्याला तुम्ही इनलाय दृष्टांत संपला भजन करता करता पोटाचा धंदा निभवण्यासाठी शेला इनला तर त्या शेल्यावर एवढं भक्तीचं टोकू म्हटलं की त्याच्या धाग्या धाग्यात रामनामाचा ध्वनी निघत होता हे म्हणजे कपड्यावर नामाची साधना करणारा एक वैराग्य संपन्न वारकरी कबीर या कबीराची इतकी टोकाची महती म्हणून काय